आशिष आणि राहुल यांची जोडी पुन्हा एकदा मैदानात ऑन स्ट्राईक करताना पाहायला मिळेल. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहायला मिळेल. चला दोन्ही संघाचा प्लीज 12वा प्लेयर आमच्याकडे येऊ द्या. दोन्ही संघ 12वा प्लेयर पाठवा आमच्याकडे. 12वा प्लेयर येत नाहीये. आम्हाला मात्र नावं शोधावी लागतात, विचार करावा लागतो नक्की तोच आहे का. दोन्ही संघ ट्रायबल किंग आणि वनराज टायगर 12वा प्लेयर या. गोलंदाजी मार्कवर मला वाटते कोण आहे, गौतम आहे का. गौतम राईट टाइम ओव्हर द विकेट कडून गोलंदाजी साकारताना पाहायला मिळतोय. टॅप केला जातो आहे पॉइंटला चेंडूला आशिष यांच्याकडून. नक्कीच एक आशिष एक चांगला मोठा खेळाडू आहे, परंतु या टुर्नामेंटमध्ये मात्र त्याची खेळी मोठी साकारली गेलेली पाहायला मिळालं नाही. परंतु संघ ट्रायबल किंग मात्र 3 सामने जिंकलेला संघ पाहायला मिळतो आहे. तर संघाचं कर्तृत्व आपल्याला पाहायला मिळतो आहे. राहुल पुढचा चेंडू स्लोवर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. खराब गोलंदाजी वाईडचा इशारा येतो. एक अतिरिक्त धाव मिळेल. तर नक्कीच गौतम याने जर हॅट्रिक घेतली तर अजय डीजे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज लागू झालेलं आहे. चला गौतम तुझ्यासाठी पुन्हा एकदा ऑफर आलेली आहे. घेऊन दाखव विकेट. वनराज टायगरला पुन्हा एकदा डरकाळी फोड देत. सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. परंतु नक्कीच या टुर्नामेंटमध्ये तर एक सामना जिंकून वनराज टायगर चौथा सामना खेळतो आहे. तर चौथा सामना खेळताना ट्रायबल किंग आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर 3 सामने जिंकलेला आहे. 3 सामने आपल्या खिशात घेतलेले आहे. यावेळेला मात्र सुंदर चेंडू पाहायला मिळतो आहे आणि नक्कीच डॉट केला जातो आहे. चकवा दिला फलंदाजाला, बीट केलं आणि रोखला आहे. खूपच चांगला सामना पाहायला मिळेल, यात काही वाद नाही. यावेळेला मात्र ट्रायबल किंग संघाची प्रथम फलंदाजी आली, नाणेफेक जिंकली आणि गोलंदाजी स्वीकारली. रोखण्याचा प्रयत्न आहे. पाहूया किती धावांची मजल मारली जाईल ट्रायबल किंग संघाकडून आणि किती धावांचं उद्दिष्ट. त्याला थोडी घाई करा. मी म्हणेन तुम्हाला आता सकाळपासून कधीच मी तुम्हाला म्हटलं नव्हतं की घाई करा, कारण मला माहिती आहे कुठे ना कुठेतरी उशीर होतोच. सुरेख चेंडू पुन्हा एकदा बीट के ऊपर बीट रोकलं जाते आहे. दो छोटी बिंदियां लगा दी है स्कोरबोर्ड पे. खूपच सुरेख गोलंदाजीचा मारा पाहायला मिळतो आहे. चांगली कामगिरी गौतम यांच्याकडून पाहायला मिळते आहे. धावसंख्या 2 वर स्थिरावलेली पाहायला मिळते आहे. 1 धाव आशिष आणि 1 वाईटच्या माध्यमातून. तर पुढचा चेंडू घेऊन येतो पुन्हा एकदा गोलंदाज गौतम. यावेळेला मात्र जागा बनवलेली आहे. 30 यार्डच्या बाहेर चेंडूला पाठवला जातो आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक कलेक्ट करेपर्यंत 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळते आहेत. धावसंख्या 4 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. तर षटकातले 5 चेंडू झालेले पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूला 1, दुसरा डॉट, तिसरा डॉट, चौथा डॉट, 5व्याला 2. येणारा चेंडू शेवटचा असेल पॉवर प्ले या पहिल्या षटकातला. नक्कीच आपण बघताय सुरेख गोलंदाजी भेदक मारा पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बीट केलं जात आहे. राहुल याला नक्कीच षटक क्रमांक पहिलं संपते आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 वर स्थिरावलेली आहे. ट्रायबल किंग संघ मात्र ट्रॅव्हलिंग सुरेख करताना पाहायला मिळाला. 3 सामने खिशात घेतलेले आहेत. आपल्या विजयी पताका झळकवलेली आहे. नक्कीच क्वालिफायरमध्ये नोंदणीकृत झालेला हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. परंतु अजूनसुद्धा एक सामना, हा सामना जर जिंकला तर नक्कीच त्यांच्या नावे मात्र रेकॉर्ड राहणार आहे. कारण प्रीमियर लीगमधले सगळेचे सगळे सामने जिंकण्याचं जर एक चांगलं श्रेय असते ते मात्र घेऊ शकतो का या सामन्याच्या विजयाच्या माध्यमातून, ते मात्र पाहायला मिळणार आहे. कारण वनराज टायगरची गोलंदाजीचा मारा कसा होतो आणि धावसंख्या कुठपर्यंत पोहोचेल हे देखील पाहणं तेवढेच महत्त्वाचं आहे. यावेळेला गोलंदाज वैभव आपल्याला पाहायला मिळेल. राऊंड द विकेटकडून गोलंदाजी साकारताना पाहायला मिळेल. तर आशिष ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळते आहे. सुरेख असं क्षेत्ररक्षण लागलेलं पाहायला मिळते आहे. आपण पाहू शकता 3rd मॅन पॉईंट, शॉर्ट कव्हर, त्यानंतर मिड विकेट, शॉर्ट लेग, फाईन लेग असं 30 यार्ड पाहायला मिळते आहे. यावेळेला मात्र हलकासा कट गलीच्या क्षेत्रामध्ये चेंडू 3rd मॅनकडे जाताना पाहायला मिळतो आहे. चांगले रनिंग द बिटवीन 2 धावा येत आहेत. दुहेरी धाव नोंदणीकृत केली जाते आहे. धावसंख्या हळूवार पद्धतीने वाढताना, कारण रनिंग द बिटवीन हे तेवढं महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक चेंडू मागे धावा ही सातत्यता राखण्याची कामगिरी करण्याचा प्रयत्न मात्र केला जात असताना पाहायला मिळतो आहे. यावेळेला टोला देण्याचा प्रयत्न, इनसाइड एज येते आहे. शॉर्ट लेगकडे चेंडू येतो आहे. एकेरी धाव टिपली जाते आहे. सुंदरसं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आहे.
तर आपण बघता आहे दुसरं षटक मार्गस्थ आहे. 30 यार्डच्या बाहेर क्षेत्ररक्षण, डीप कव्हर, लॉंग ऑफ अँड एक्स्ट्रा मिड विकेट असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आहे. फुलटॉसचा चेंडू केला जातो आहे. वार चांगल्या पद्धतीने 30 यार्डच्या बाहेर चेंडू सीमारेषा पार करतो, येतोय चौकार वाजवडी जे पाहूया पुढचा चेंडू नक्कीच सुरेख चेंडू कुटप्पा हाताळला जातो आहे, बीट केलं जाते आहे. निर्धाव चेंडू सुरेख वैभव यांची गोलंदाजी या टुर्नामेंटमध्ये चांगलं योगदान वनराज टायगरसाठी आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून दिलं जात असताना पाहायला मिळते आहे. विचार असणार आहे की चांगल्या पद्धतीने अजून सुद्धा यावेळेला रिव्हर्स पुन्हा एकदा कुटप्पा नियोजन सुंदर बीट वर बीट काय केली जाते आहे. राहुलला मात्र नक्कीच खूपच बीट केलं जातं आहे. आतापर्यंत 6 चेंडू म्हणजे एक षटक पूर्णतः निर्धाव त्यांनी घेतला गेलेला आहे. तर काय आहे कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस यावेळेला हलकासा गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक चोरटी धाव मात्र टिपली जाईल आणि एकेरीने धावसंख्येचा फलक हालेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 12, 1 to 12 ऑन द बोर्ड. नक्कीच कमालीची खेळी चालू आहे. घेऊया डीजेचा सुमधुर षटकामध्ये 4, दुसऱ्यामध्ये 12 म्हणजे 8 धावा दुसऱ्या षटकात टिपल्या गेल्या. वैभव यांचा खूपच सुरेख गोलंदाजीचा मार आपण एकच चौकार मात्र राहुल यांच्या फळीतून आपल्याला साकारलेला पाहायला मिळतो आहे. तर गोलंदाजी मार्कवर यावेळेला दिनेश या गोलंदाजाला आमंत्रित केलं गेलेलं आहे. सुरेख गोलंदाजी फिरकीचा नाद देणारा गोलंदाज आहे आणि जेव्हा जेव्हा सुंदर गोलंदाजी साकारतो नक्कीच नजराणा मात्र चांगला असतो. प्रेक्षकांची मनं जिंकण्याची गोलंदाजी साकारताना पाहायला मिळतो आहे. यावेळेला राहुल ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. पाहूया काय दिनेश यांच्या गोलंदाजीचा समाचार घेतो आहे, कशा कुठल्या पद्धतीने मारा येतो आहे. हलका फुलका पॉइंटला कट केला जातोय चेंडूला. दुसरीची मागणी आहे, 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळते.
लागलेल्या पाहायला मिळत आहेत. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन होते आहे. दिनेश यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा गौतम काय करतो आहे पाहूया. या सुंदरसा चेंडू पाहायला मिळतो आहे. खूपच सुरेख शॉटचा चेंडू होता परंतु परावर्तित करता आला नाही गौतम यांना आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. दिनेश यांची खासियत प्रत्येक चेंडूला व्हेरिएशन देत असतात आणि ते सुद्धा जबरदस्त असतं कारण गोलंदाजीचा नजराणा खूप सुरेख आहे. जादुई गोलंदाज साकारणारा हा गोलंदाज आहे. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा गौतम यांच्यासाठी. यावेळेला यॉर्कर लाईन कट करतोय चेंडू. थर्ड मॅनकडे येतो आहे आणि एक धाव टिपली जाईल. स्ट्राईकला रोटेट केलं जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या 19 1919 ऑन द बोर्ड. तर आशिष यांच्याबद्दल विचार केला तर नक्कीच या टुर्नामेंटमध्ये अजून खास कसा जम पकडलेला नाहीये परंतु ही इनिंग आहे. तिसऱ्या ओव्हरपर्यंत थांबलेला हा फलंदाज आहे आणि पाहूया काय सूर मिळेल का, धाव गती वाढवते येईल का, कारण गरज आहे एक चांगल्या धावसंख्येची बोर्डावर लागणे कारण दमदार संघ वनराज टायगर आहे. शॉटचा चेंडू फिरवला जातो आहे. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहे तैनात. एकेरी धाव मिळेल. पन्नास धावा कालच्या दिवसामध्ये धनेश मलिंगा यांनी 70 धावा केल्या आणि वंश किरण वालोडिया याने देखील 50 धावांची चांगली खेळी साकारली. तर या टुर्नामेंटची शोभा वाढवलेली पाहायला मिळते आहे. ते एकापेक्षा एक संघ मात्र पुढे येत असताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला जर विचार केला क्वालिफायर झालेला संघ आहे ट्रायबल किंग यावेळेला फलंदाजी करत असताना पाहायला मिळतो आहे. चौथा सामना दोघांमध्ये रंगलेला आहे आणि आजच्या दिवसातून आपल्याला 3 संघ पाहायला मिळतील. तर कुठले 3 संघ असतील हे देखील पाहायला मिळणार आहे परंतु दरम्यान तर पहिलं नाव मात्र नोंदणीकृत केलं गेलेलं आहे. ट्रायबल किंग जो संघ यावेळेला बॅटिंग करत आहे तो मात्र आपल्याला महाफिनाले डे 26 जानेवारीच्या दिवशी पाहायला मिळेल मैदानामध्ये. फुलटॉस फाईन कट करतोय चेंडूला आणि क्षेत्ररक्षक होईल एकच धाव. दुसरीची मागणी आहे का? 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळतात. नक्कीच गौतम हा देखील एक चांगला फलंदाज कामगिरी करतो आहे. सध्या यावेळेला ट्रायबल किंग संघासाठी चांगली खेळी साकारण्याचा प्रयत्न आहे. उत्कृष्ट दर्जा वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये आहे आणि या टुर्नामेंटमध्ये आपण बघितलं नवे खेळाडू याने पदार्पण केलं आणि चांगला खेळ देखील साकारलेला पाहायला मिळतो आहे. रिव्हर्स फुलटॉस केला गेला आहे ग्राउंड रूटने. जागा पॉइंट गलिच्च्या मधून जात असताना दुहेरी धाव पुन्हा मिळणार आहे. नक्कीच धावसंख्या 2 तिसरीची मागणी कॉल घेतलेला आहे आशिषाने. 3 धावा परिपूर्ण. लेझी क्रिकेट कुठेतरी वनराज टायगरच्या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळाला आणि त्या संधीचं सोनं केलं. 3 धावा परावर्तित केल्या गेल्या. धावसंख्या 3 ने वाढलेली पाहायला मिळते. धावसंख्या 26. चौथे षटक मार्गस्थ करण एक चांगला गोलंदाज भेदक मारा देणारा. तर यावेळेला नक्कीच यॉर्करला शूट केले गेलेला आहे. स्क्वेअर लॅकला येतोय चौकार. वाजव डीजे. आणि यावेळेला खूपच खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. वाईडचा इशारा.
तर 2 धावा येतात. वाईट+1 22च्या माध्यमातून एक धाव येते आहे. तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 32. नक्कीच धावफलक बोर्ड खालतो कसा पाहायला मिळतो आहे. नक्कीच थोडासा ओव्हर थ्रो. तर चांगल्या पद्धतीने सामोरे जात असताना फलंदाज पाहायला मिळतात. गोलंदाजीचा भेदक मारा करणच्या गोलंदाजीला यावेळेला मात्र क्लीन बोल्ड शब्बल करून खेळण्याचा प्रयत्न होता वाजव डीजे. तर नक्कीच 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघता आहे धावसंख्या 32-33 बोर्डावर लागलेली पाहायला मिळते आहे. खूपच चांगल्या पद्धतीने एक चांगला जम बसवलेला या जोडीने पाहायला मिळाला. तर 10 धावा करून आशिष मात्र डकआउटला. क्लीन बोल्ड. करणची सुंदरशी गोलंदाजी आपण बघितली. तर गोलंदाज वैभव 5वं षटक घेऊन येतो आहे यावेळेला पाहायला मिळतो आहे. नक्कीच अजून सुद्धा आपल्याला एक सामना खेळायचा आहे. थोडीशी घाई करा कारण काटा मात्र कटाकट फिरताना पाहायला मिळतो आहे. वेळ झपझप निघून चालत असताना पाहायला मिळते आहे. वैभव यावेळेला चांगला फटका. क्षेत्ररक्षक तैनात टिपतोय झेल. बॅक टू बॅक दुसरी विकेट येते आहे. कमॉन डीजे. वाट बघताय ट्रायबल किंग. येतोय का फटका षटकारांचा वाट बघतोय प्रेक्षक गण आमचा. या सुंदर गोलंदाजी वैभव सुरेख गोलंदाजीच्या माध्यमातून नक्कीच यॉर्करचा चेंडू ब्रह्मास्त्र म्हटलं जाते क्रिकेटचं. त्याचाच वापर केला जातो आहे. काय गोलंदाजी साकारतो आहे. पहिल्या चेंडूमध्ये विकेटचं पतन दाखवलं. मागच्या षटकामध्ये थोडंसं 8 धावा दिल्या गेल्या होत्या त्यांच्याकडून, परंतु वैयक्तिक दुसरं षटक 5वं षटक संघाकडून हाताळत असताना पाहायला मिळतो. प्रितेश डावखोरा फलंदाज या टुर्नामेंटमध्ये चांगली कामगिरी ट्रायबल किंग संघासाठी केलेली पाहायला मिळाली. जेव्हा जेव्हा वेळ आली, जबाबदारी आली, घेतली खांद्यावर, सांगतात ना आली अंगावर, घेतलं खांद्यावर आणि उचलले टपाटप चेंडू दिले षटकारांच्या दिशेने आणि संघाला 3ही सामन्यामध्ये विजयी पताका झळकवून दाखवली आहे या फलंदाजाने. पुलटाचा चेंडू खेळला जातो आहे. खरं म्हणजे ऑफसाईडचा चेंडू होता, ऑनसाईड खेळला गेला आणि एकेरी धाव टिपली जाते आहे. नक्कीच सुरेख असे चाललेले ही टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते आहे. थोडंसं यावेळेला मात्र सुस्त वाटते आहे. ती एनर्जेटिकता असते ना, ती एनर्जेटिकता दुपारच्या सत्रानंतर कमी पाहायला मिळते आहे. परंतु गोलंदाजांना मात्र त्याच्या संधीचा चांगला फायदा मिळतो आहे. चेंडू मिस फिल्डिंग, लेझी क्रिकेट पाहायला मिळाला चौकाराने वाजवडी.
अच्छी गेंदबाजी साकार रहे, पूरे एफर्ट्स के साथ में गेंदबाजी हो रही है और लेजी प्लेयर जब फील्डिंग्स करेंगे तो तजुर्बा कुछ अलग दिखाई देता है, नज़ारा कुछ अलग दिखाई देता है और इरादे बनाने पड़ेंगे जीत के लिए। अगर जीत की कोशिश नहीं करेंगे तो इस टूर्नामेंट में जगह कैसे बनाएंगे। इस टूर्नामेंट में जगह बनाना है तो अच्छे फील्डिंग्स का नज़ारा भी दिखाना पड़ेगा। या बहुत ही अच्छा तरीके से ड्राइव किया गया है कवर की दिशा में। हल्के फुल्के पहले तो प्रीतेश बिल्कुल समझदारी वाला खेल दिखाते हैं, इक्का दुक्का लगाते हैं, फिर बाद में आक्रामकता दिखाते हैं। जब ये आखिरी गेंदें रहती है तभी नज़ारा खुश खास करके दिखाने में उन्हें बहुत मज़ा आता है। ठान लेते हैं दिल ही दिल में, मन में ठान लेते हैं और बाजुओं में ऊर्जा भर देते हैं और बल्लेबाजी को साकारते हैं। तो इस वक्त 5 ओवर की समाप्ति, स्कोर बना हुआ है 41। तो देखते हैं 6वां ओवर लेके कौन आते हैं गेंदबाज। गौतम के हाथों में फिर एक बार गेंदबाजी। पहली थी ओवर साकारी थी इन्होंने मंगलड़ी इनकी ओर से और अभी इस वक्त बोबाटा इनकी ओर से गेंदबाजी साकारेंगे। तो देखते हैं कि क्या होगा नज़ारा। प्रीतिश एक अच्छे बल्लेबाज, हाँ ना करते करते धीमी गति से मैच में बिल्कुल सन्नाटा टाइप छाया हुआ, लेकिन बल्लेबाज और गेंदबाज का जो काम है वो करते रहे हैं और काफ़ी अच्छी तरह से स्कोर को तब्दीली मिली है। 42 रन, 42 ऑन द बोर्ड इस वक्त में स्कोर बना हुआ है। ट्राइबल किंग का प्रीतिश ऑन स्ट्राइक। देखते हैं गौतम की गेंदबाजी, अगर हैट्रिक लेंगे तो अजय डीजे इनके पास से 500 रुपये का इनाम जारी है। इस वक्त खेला गया है फिर एक बार ग्राउंड रूट से मैदान को गुदगुदी करती हुई गेंद मिड विकेट की तरफ में। यहाँ पे देखा है कि प्रीतेश खाली स्ट्राइक को रोटेट करते हुए नजर आ रहे हैं बिल्कुल आसानी से और मौका ज़्यादा से ज़्यादा देने का प्रयास है मयूर को, कि मयूर को पहले तो बल्लेबाजी आक्रामकता दिखानी है और फिर बाद में हम हल्ला बोलेंगे। दरम्यान चला घाई करा लवकर, क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळते आहे। 30 यार्डमध्ये आपल्याला 4 क्षेत्ररक्षण, फाईन लेग, थर्ड मॅन, गली आणि शॉर्ट कवर आपल्याला पाहायला मिळतो आहे। तर बाकीचे मात्र नक्कीच बाउंड्री लाईन जवळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आहे। डीप कवर पाहायला मिळतोय, लॉंग ऑफ लॉंग ऑन डीप मिड विकेट लॉंग लेग आपल्याला पाहायला मिळते आहे। क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन केला जातो आहे। यावेळेला उंच टोला आहे, काय जज केला जाईल वैभव यांच्याकडून। या असं कॅचला ड्रॉप केलं जाते आहे आणि 2 धावा सहज गतीने प्राप्त केल्या जात आहेत। धावसंख्या डबल चौका, 44 धावा बोर्डावर लागलेल्या पाहायला मिळत आहेत। नक्कीच सुरेख कामगिरी मात्र पाहायला मिळते, कारण 6वं षटक मार्गस्थ आहे आणि धावसंख्या समाधानकारक आहे असंच म्हणावं लागेल। शांत गतीने खेळताना ट्रायबल किंग, कुठेही घाई गर्दी नाही, परंतु धावसंख्येचा फलक आहे, कंटिन्युटी मात्र नक्कीच आहे। वनराज टायगरला मात्र अजून मेहनत करावी लागेल असं मला तरी वाटते आहे, कारण मोठे फटके जरी साकारले जात नसले तरी सुद्धा रनिंग द बिटवीनचा नजराणा खास करून दिला जात असताना पाहायला मिळतो आहे। प्रत्येक वेळेला तिसऱ्या धावेची कॉल देखील आहे, पण नाही थांबवलं आहे। 2 धावांनी समाधान, रिस्क घेणार नाहीये कुठल्याही पद्धतीने, कारण खेळी साकारताना चांगल्या पद्धतीने धावा फटके देत असताना मयूर देखील पाहायला मिळतो आहे। तर धावसंख्या 46 पाहायला मिळते, 46 ऑन द बोर्ड। आणि उंच टोला आहे, मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे। रॉक यावेळेला पकडतोय कॅच, कम ऑन डीजे वाज जाओ। आहेत 4। नक्कीच सुंदर पद्धतीची गोलंदाजी आहे, परंतु धावसंख्या कुठपर्यंत पोहोचेल। नवीन फलंदाज सुनील
मात्र एंटायर होतो ऑन स्ट्राईक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. गौतम सुंदर गोलंदाजी, 4 चेंडू हाताळलेले आहेत. 5वा चेंडू घेऊन येतोय, पाहूया सुनील काय करतो आहे. हलका पुश केला जातो आहे आणि एकेरी धाव टिपली जाईल, यात काही वाद नाही. नक्कीच धावसंख्या 47 पाहायला मिळते आहे. 47 ऑन द बोर्ड. अलगद गतीने खेळताना रनिंग द बिटवीनच्या माध्यमातून इकडे धावसंख्येला वळण दिलं जात असताना ट्रायबल किंग संघ पाहायला मिळतो आहे. तर नक्कीच वनराज टायगर मात्र पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीत आहे, स्थितीमध्ये आहे. परंतु आक्रमक करणारा प्रितेश मात्र शांत आणि संत गतीने खेळत असताना पाहायला मिळतो आहे. त्याचा खेळ तेव्हाच सूर धरतो जेव्हा त्याला वाटतं की आता मला सूर धरायचा आहे, तेव्हा मात्र वरचे आणि वरचे फटक्याचं साजरीकरण प्रेक्षकांना देत असतो. पाहूया गौतम यांची गोलंदाजी, या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येईल. नक्कीच सुंदरसा चेंडू फसवा खाला, निर्धाव चेंडूने सांगता होते आहे. तर 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 47. आता मात्र 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पाहूया 12 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल मारली जाईल. सामना तेव्हाच रंगात येतो जेव्हा शेवटची 2 षटकं शिल्लक असतात आणि चेस करते वेळी 4 षटकानंतरच्या सामन्यामध्ये रंगत जी येते ती मात्र पाहण्याजोगी असते. कारण ही आहे चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग 2025 वर्ष 5वे आपण पाहता आहात. चिंचणी गावदेवीच्या दोन छोटी छोटी बिंदिया मात्र डॉट आपल्याला पाहायला मिळतात स्कोरबोर्डवर. खूपच सुरेख गोलंदाजी, यावेळेला उंच टोला आहे, क्षेत्ररक्षकाला निवडलेला आहे. झील टिपला जातो आहे. सुनील डकआउट. क्रांती सूर्य आजचा शेवटचा सामना इनिंग ब्रेकमध्ये यायचा आहे नाणेफेकीसाठी. चला थोडीशी घाई करा. राहुल नवीन फलंदाज, या वेळेला वाईटचा इशारा, एक अतिरिक्त धाव देऊन जातो आहे. धावसंख्या 48. नक्कीच सुंदर गोलंदाजी दिनेश यांची, 3 चेंडू हाताळलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर कामगिरी केली जाते. मागच्या षटकामध्ये 7 धावा, 1 विकेट टिपला या गोलंदाजाने आणि याही षटकामध्ये सुरेख 1 विकेटचं पतन करून देतात. यावेळेला मात्र फटका सजवला जातो आहे. षटकार घेऊन येतो आहे वाज. पद्धतीने खेळला जातोय, टिपला जातोय. झेल करण यष्टी रक्षक घेतो आहे. झेल वाजव डीजे.
तर नक्कीच प्रथम याच्यासाठी प्राइज लागलेले आहे षटकारासाठी अशोकजी यांच्याकडून 100 रुपयाचे कॅश प्राइज. तर अजय यांच्याकडून देखील 100 रुपयाचं प्राइज लागू आहे प्रथम याच्यासाठी. पाहूया प्रथम पुन्हा एकदा चौकाराला 100 रुपये. तर नक्कीच षटकाराला अशोकजी आणि चौकाराला अजय डीजे यांच्याकडून 100 रुपयाचा प्राइज आहे. दिला आहे फटका आणि क्षेत्ररक्षण सुरेख आहे. वा रे वा पट्ट्या 100 रुपये पण कमवून नाही दिले, याला म्हणतात चांगलं क्षेत्ररक्षण. सुरेख सुरेख क्षेत्ररक्षण. 2 धावा परिपूर्ण होतात. धावसंख्या 56 धावा पाहायला मिळतात. 56 ऑन द बोर्ड. आणि आता शेवटचं षटक असणार आहे. 6 चेंडू. प्रितेश ऑन स्ट्राईक असणार आहे, ज्याने संयम बाळगलेला आहे. काय शेवटच्या 6 चेंडूमध्ये संयमाचा बांध तोडेल का? षटकारांची बरसात दाखवेल का? प्रेक्षकगण वाट पाहत आहेत. नजर आहे प्रितेशकडे, कारण ट्रायबल किंगकडून चांगली खेळी साकारणारा हा फलंदाज आहे. शेवटचं षटक घेऊन येतो आहे गोलंदाज. गोलंदाज शुभम. चला 6 चेंडू शेवटचे आहेत. घाई करा, थोडीशी घाई करा. आपल्याला अजून एक सामना पूर्ण खेळवायचा आहे. वेळ मात्र खूप कमी होत जाताना आपल्याला पाहायला मिळते आहे. यावेळेला वार केला जातो आहे, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. वन बॉम्सिंगने फिल्डिंग केली जाईल. 1 धाव. दुसरीची मागणी का? रनआउटची संधी. रनआउट असणार आहे. यास वाजवडी जे काय आहे. फलंदाज, नवा फलंदाज मैदानात जाताना पाहायला मिळेल. पाहूया फलंदाजाचं नाव काय? दीपक. चला घ्या लवकर चेंडू, उशीर होतो आहे. यावेळेला हलक्या हाताने खेळला जातो आहे. कव्हरच्या क्षेत्रामध्ये एकेरी एकेरी धाव मात्र स्ट्राईकला रोटेट केले गेले आहे. नक्कीच चेंडू झालेले आहेत या षटकातले 2. तर अजून सुद्धा 4 चेंडू शिल्लक आहेत. बोर्डावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 58. 58 ऑन द बोर्ड. तर 4 चेंडूमध्ये काय मजल मारली जाईल? प्रितेश ऑन स्ट्राईक. संधी मिळेल का गोलंदाजाकडून एका मोठ्या फटका साकारण्याची? परंतु नक्कीच शुभमला आपण पाहतात एक चांगला गोलंदाज वनराज टायगरकडून स्लोवर डिलिव्हर्ड पेश करतो आहे. नक्कीच निर्धाव चेंडू बीट केला जात आहे. निर्धाव चेंडू हाताळला जाताना पाहायला मिळतो आहे. 58 धावांवर थांबलेली धावसंख्या पाहायला मिळते आहे. यावेळेला मात्र लेग स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू. वाईडचा इशारा येईल. धावसंख्या 59. अतिरिक्तनं वाढते धाव. नक्कीच हे मात्र नको आहे करमध्ये शुभम आपल्याला, कारण धावसंख्या गोलंदाजीचा भेदक मारा पुढे पाहायला मिळणार आहे. जेवढ्या लवकर थांबवता होईल, कारण प्रितेश ऑन स्ट्राईक आपल्याला आहे आणि काय करेल करामत हे मात्र पाहण्याची इच्छुक आहे प्रेक्षकगण. यावेळेला यॉर्कर लाईनचा चेंडू. वा वा सुरेख लॉंग ऑनला खेळला जातो. एकेरी दुहेरीची मागणी आहे. रनआउटची पुन्हा एकदा संधी आहे का? पाहूया. पंचांचा हात वरती आहे. डकआउटला प्रितेश सारखा बळी येतो आहे. कम ऑन वाजवडी.
किती बॉल बाकी आहेत? 2 चेंडू शेष आहेत. चला या लवकर 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या बोर्डावर स्थिरावलेली 60 60 धावा बोर्डावर. नवीन फलंदाज रोहित ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो आहे. नक्कीच निर्धाव चेंडू हाताळला जातोय. शुभम मात्र सुपर कमालीची कामगिरी करत असताना पाहायला मिळतो आहे. अवघ्या 4 धावा दिलेले आहेत. 5 चेंडू हाताळलेले आहेत. 60 धावा बोर्डावर आहेत. शेवटचा चेंडू असणार आहे. कमाल काय असणार आहे पाहूया. नक्कीच प्रितेश यांनी वाट बघितली, त्याला काय खेळायची संधी दिली गेली नाही आहे. निर्धाव चेंडू हाताळला जातो आहे का? नक्कीच 61 धावा विजयी लक्ष्य आहे. वाजव डीजे. तर एस.टी. किंग 2 सामना जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. तो वनराज टायगर 1 सामना जिंकलेला पाहायला मिळतो आहे. तर गौतम यांच्यासाठी मात्र गौतम आले का? पहिल्याच चेंडूला डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. गौतम आणि शुभमची जोडी. तर गौतम याच्यासाठी प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा प्राइज लागू झालेला आहे अजय डीजे यांच्याकडून. पाहूया प्रत्येक षटकार 100 रुपये कॅश प्राइज. गौतम यावेळेला पुन्हा एकदा आपल्यासाठी अजय डीजे ऑफर दिली आहे. नजराना काय करतील पाहूया.
यावेळेला फुल टॉस खेळला जातो आहे स्टेट ड्राईव्हला. लॉंग ऑनकडे येतोय चेंडू, क्षेत्ररक्षित केला जातो आहे. काय कलेक्टिंग आपल्याला पाहायला मिळते आहे, सुंदरसं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आहे. नक्कीच जबाबदार पूर्ण कामगिरी अजून सुद्धा, कारण 61 धावा 61 धावा विजयी लक्ष दिलं गेलेलं असताना पाहायला मिळते आहे. तर हे साध्य केलं जाईल का वनराज टायगर के भेदक गोलंदाजीचा मारा सुनील यांची गोलंदाजी पाहायला मिळते आहे. थोडासा खराब चेंडू येतो आहे, वाईडचा इशारा, एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 3 म्हणजे 3. खूपच चुरस भरलेली टुर्नामेंट आहे. आजचा तिसरा दिवस आहे, गाजवला जातो आहे. यावेळेला फुल टॉस वर घात आहे, मोठा फटका येतो आहे, षटकार. कमान डीजे. आहे यावेळेला पुन्हा एकदा उंच टोला आहे, लांबी नाहीये. पाहूया किती धावा गोळा केल्या जातात. 1 धाव येते आहे, 2 धावा परिपूर्ण आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच थोडंसं महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं. सुनील यांचा 18 धावा कुठल्या गेलेल्या आहेत 2 षटकारांच्या मदतीने. नक्कीच महागडं षटकांचं साजरीकरण. घेऊया डीजेवाला ब्रेक. तो इस वक्त में पहले ओवर में पावर प्ले का खूबसूरत आनंद लिया, 2 छक्कों की सहायता से स्कोर बना दिया 18 विदाउट लॉस। बहुत ही बेहतरीन पारी का नज़ारा शुभम और गौतम द्वारा दोनों के बल्ले से एक एक छक्का आया हुआ है। तो दरम्यान गौतम ऑन स्ट्राइक, इस वक्त गेंदबाज आशीष। देखते हैं क्या होगा नज़ारा। थोड़ी सी गाई करत चला, थोड़ा जल्दी करेंगे हम। आने वाला एक मैच इंतज़ार कर रहा है हम सभी का, क्योंकि आज के दिन में क्वालिफायर भी निकलेंगे। यहाँ पे देखिए बैकफुट पे आके खेला है, फील्डर्स मौजूद है, पकड़ेंगे कैच, डकआउट में वापसी बल्लेबाज की रहेगी। कम ऑन डीजे। नक्कीच उत्कृष्ट गोलंदाजी आपण साकारली आहे काल। गोलंदाजीचा नजराणा आणि मागच्या सामन्यामध्ये चांगली फटकेबाजी देखील आपल्याकडून झाली, पाहायला मिळालं। सुंदरसा खेळ रचला गेला आणि या ठिकाणी देखील गरज आहे, कारण जर हा सामना जिंकतात आपण तर कदाचित क्वालिफायरची आशा असू शकते, परंतु जर हारलात तर बाहेर जावं लागेल। कारण आधीच एसटी किंग दोन सामने जिंकून एक चांगली लढतीमध्ये पुन्हा एकदा क्रांतिसूर्य सोबत 4 हात करण्यासाठी सज्ज आहे, यात काही वाद नाहीये।
तो नक्कीच पाहूया. मैदान खचाखच भरा हुआ है दर्शकों से. देख रहे हैं हम बहुत ही बढ़िया आयोजन नियोजन चिंचने आदिवासी प्रीमियर लीग द्वारा. आशीष बहुत ही बढ़िया खूबसूरत गेंद साकारते हुए एक विकेट का पतन गौतम के रूप में हासिल किया है. 2 गेंदें पेश कर चुके हैं अभी तक. तीसरी गेंद उछाल दिया है लेकिन सुपर जजमेंट पकड़ा कैच है. ओहो, शुभम की इस वक्त में पारी खत्म होती है. पिछले मैच में काफी अच्छा हुनर दिखाया. है करण, देखते हैं करण क्या चलवा दिखाएंगे. हुनर को पेश करना है. थोड़ा सा लेजी क्रिकेट दिखा था वनराइट टाइगर ने, इसलिए थोड़ा सा ज्यादा स्कोर बना. ये नहीं होना चाहिए था क्योंकि जिस तरीके से गेंदबाजी इस वक्त में फिर एक बार आक्रामकता जगह बनाई है. कवर की दिशा में आएगा बेहतरीन चौका करण के बल्ले से. कमॉन डीजे वाजा. बिल्कुल बिल्कुल बहुत ही बेहतरीन. ट्राइबल किंग क्वालिफायर हो चुकी है लेकिन प्रयास करेंगे टॉप रन रेट के लिए क्योंकि टॉप में जाएंगे तो मौका एक अच्छा रहेगा. अनाउंस नहीं करूंगा मैं, आयोजक कमेटी ने गुप्त रखने के लिए कहा है मुझे ये बात. तो देखते हैं इस वक्त थोड़ा सा मिस फील्डिंग, 1 रन का भुगतान दिया गया है. तो बिल्कुल इस 1 के साथ में तब्दीली होगी ओवर की और स्कोर बना हुआ है 24. 2 ओवर की समाप्ति. 12 के रन रेट से काफी अच्छे तरीके से खेला जा रहा है मैच को. अगर देखा जाए वनराज के लिए एक सुनहरा मौका भी है लेकिन अगर बात करते हैं बल्लेबाज, 2 अच्छे बल्लेबाज हार्ड हिटर बल्लेबाज गौतम और शुभम की ये जोड़ी जो रंग जमा सकती थी, दोनों के दोनों बल्लेबाजों को कैच आउट के माध्यम से आशीष ने खूबसूरत गेंदबाजी का नजारा दिखाया. चला आयोजक मंडळी पाणी घेऊन जा पंचांसाठी प्लीज. जा जा घेऊन जा घेऊन जा घेऊन जा घेऊन जा. कैसे रहेगी 1 नंबर 2 नंबर 3 नंबर देखना पड़ेगा. बहुत ही बढ़िया मुकाबला होने जा रहा है. इस वक्त वाइड का इशारा. सुनील की गेंदबाजी पहले ओवर में थोड़ा खराब गेंदबाजी साकारी गई थी, महंगे साबित रहे थे. 18 रन दिए थे और इस ओवर की पहली ही गेंद में वाइड का इशारा दिया गया है. इस वक्त में देखिए डॉट गेंद आई है. बिल्कुल बेहतरीन वापसी की जा रही है. ये भी नजर होना चाहिए क्योंकि जब तक जहां तक टॉप रैंकिंग पे आने का प्रयास करेंगे तो एक सुनहरा मौका भी मिलने वाला है. ये देखिए फिर एक बार वाइड का इशारा आया है. क्या ट्राइबल किंग इस वक्त अगर ये मैच जीतता है, चारों 4 मैच जीतने का किताब मिलेगा उन्हें और फिर बाद में रैंकिंग में भी देखना मिलेगा क्योंकि क्रांति सूर्य भी 3 मैच जीत चुका है. तो 1 नंबर 2 नंबर 3 नंबर यहाँ पे देखने को मिलेंगे. दरमियान फिर एक बार वाइट, ये महंगा साबित हो सकता है, आपके लिए खतरा भी हो सकता है क्योंकि आखिर में 1 रन भारी पड़ती है. कल देखा है हमने, सुपर ओवर का मैच भी देखा है, तो आज वो नजारा भी होगा क्या, कुछ कहा नहीं जा सकता है.
बिल्कुल इस वक्त धनंजय स्टील सेंटर द्वारा हमें 3,000 रुपये का कॅश योगदान मिला हुआ है. एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत. धनंजय स्टील सेंटर यांच्याकडून 3,000 रुपयाची देणगी आपल्याला आलेली आहे. नक्कीच धन्यवाद आहे सर. आदिवासी चिंचणी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण हे सहकार्य आपल्याला दिलेलं आहे. तर हे हा क्रीडा महोत्सवाचा आपला हातभार हा खूप अलौकिक आहे आणि आमची शोभा वाढवतो आहे. धन्यवाद, त्रिवार धन्यवाद. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी. ये गेंदबाज कुछ ट्राइबल किंग को मुश्किलों में लेके आ सकता है. मेरे ख्याल से अगर हारते हैं तो मुश्किल जरूर दिखाई पड़ेगी, जीतेंगे तो कुछ नज़ारा होगा अलग, लेकिन मुश्किलें कहाँ होगी क्या होगी ये अभी इस वक्त कुछ कहा नहीं जा सकता है. दरम्यान तो एक बहुत ही अच्छा शॉट खेला गया. नो मैन प्लेस में लैंडिंग किया. 1 रन का इजाफा आया है. स्कोर में तब्दीली आई है. स्कोर बना हुआ है 30-30. अभी 31 रन चाहिए. हालांकि तीसरा ओवर चल रहा है. 5 ओवर अभी भी शेष है. वाह, मुकाम बढ़िया आसानी से तय कर सकती है शायद वनराज टाइगर. वाइट के ऊपर वाइट. ये शायद आप मौका खो रहे हैं मेरे ख्याल से. ये ना हो जाए कि कभी कभार ऐसा भी होता है, हमने दिया मौका और उन्होंने उठाया चौका, ये भी होता है. तो शायद जीत जाएंगे तो वनराज टाइगर फिर हासिल. यहाँ पे देखे शफल करके खेलना चाहते थे. यॉर्कर की क्लीन बोल्ड. कम ऑन डीजे. रॉक इस वक्त एंटायर होंगे. देखेंगे बल्लेबाजी किस तरीके से साकारेंगे. अच्छे बल्लेबाज तो है लेकिन जीत के लिए प्रयास जरूरी है. उद्देश्य अभी तो मेरे ख्याल से छोटा बन चुका है आपके लिए. अगर इरादे बुलंद करेंगे तो जीत हासिल कर सकते हैं. फिर ट्राइबल किंग की बहुत ही मुश्किलें हो सकती है आगे चल के, क्योंकि जहां तक सवाल आता है रैंकिंग के लिए, तो रेटिंग और रैंकिंग कैसे मिलेगी ये देखना आज के शाम के वक्त में पता चलेगा. आखिरी मैच के बाद पता चलेगा कौन सा रैंकिंग कहां पे है. बिल्कुल रॉक इस वक्त संदीप खेलने का प्रयास था. चकमा खा गए. डॉट गेंद आई है यहाँ पे, तो फिर एक बार इरादे बुलंद कर दिए हैं सुनील ने. गेंदबाजी बेहतरीन साकारते नजर आ रहे हैं. काबिल तारीफ गेंदबाजी आई है अभी इस ओवर में काफी वाइड पेश किए गए इनके माध्यम से. यहाँ पे देखिए एक उछाला हुआ शॉट है लेकिन कैच पकड़ा है आशीष विकेट कीपर ने और वापसी करेंगे. बॅट्समनचं नाव. अरे 12वा प्लेयर येणार आहे राजानो. हितेश. देखते हैं हितेश क्या करेंगे. बिल्कुल आसान मैच है. चाहेंगे जीत की उम्मीद रखेंगे तो अच्छे पॉइंट से आपको शायद से चांस भी मिल सकता है, लेकिन विकेट पे होकर विकेट अगर खोएंगे तो मुश्किलें तैयार होंगी. गेंदबाज गौतम.
गेंदबाज गौतम आए हैं इस वक्त राउंड द विकेट की ओर से गेंदबाजी करते हुए पॉइंट की तरफ में खेला गया है शॉट, हल्के फुल्के शॉट, एक रन का नजारा देखने को मिलेगा। बहुत ही खूबसूरत मैच है। ट्राइबल किंग अगर ट्रैवलिंग कर रही है, वनराज अगर जीतता है तो कैलकुलेशन बहुत ही तगड़ा होगा, बिल्कुल तगड़ा होगा। 1 2 3 नंबर पे कौन सी टीम आएगी ये भी देखने को मिल सकता है, क्योंकि अगर देखा जाए तो ट्रैवलिंग किंग 3 मैच जीत चुकी है, क्रांति सूर्य 3, उसके बाद एसटी किंग 2 मैच जीत चुकी है और वनराज 1 मैच जीत चुका है। तो अगर ये मैच जीतना है तो कैलकुलेटर काम करेगा, रन रेट काम करेगा, बहुत ही बढ़िया हो सकता है। लेकिन क्या होगा, किस तरीके से होगा, मुश्किल कहाँ पे होगी ये कुछ कहा नहीं जा सकता है। यहाँ पे देखिए फिर एक बार टैप कर दिया है पॉइंट की तरफ में, 1-1 से माध्यम से आगे बढ़ते हुए बिल्कुल धीमी धीमी गति से चल रही है। चौथी ओवर हम देख रहे हैं, स्कोर बना हुआ है 33 ऑन द बोर्ड, 33 रन बन चुके हैं। बिल्कुल चौथा ओवर चल रहा है, आसान सा मैच है वनराज टाइगर के लिए, लेकिन लेना चाहिए। अगर विकेट खोएंगे तो मुश्किलें भी हो सकती है। बहुत ही बढ़िया गेंद आई है, खूबसूरत गेंद, बिल्कुल डॉट। अभी तक तो 3-4 विकेट खोए हैं, बिल्कुल 6 विकेट का पतन करना शेष है। अगर करते हैं तो टॉप नंबर पे दिखाई दे सकते हैं। यहाँ पे देखते हैं शॉट को तब्दील किया गया है पॉइंट की तरफ में, फिर एक बार 1-1 रन बनते हुए बिल्कुल 1-1 से आगे बढ़ते हुए नजर आ रही है। जीत को अच्छी तरीके से काबू में करने के लिए वनराज टाइगर मेरे ख्याल से इस वक्त तैयारी में है। क्या गौतम की गेंदबाजी फिर एक बार रंग लाएगी ट्राइबल किंग के लिए? जहाँ तक देखा जाए फर्स्ट रैंकिंग, सेकंड रैंकिंग, थर्ड रैंकिंग आज ए ग्रुप के माध्यम से दिखाई देगी काफी अच्छी तरीके से। ओव्हर की समाप्ती, 4 ओव्हर की समाप्ती। चला ड्रिंक टाइम आहे, पटकन घेऊन जा, पटकन या आणि आपण घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक। वाज कारण हेच खूप मोठं सहकार्य आहे, कारण ट्रॅव्हल किंगचा मागचा सामना त्याने 3 षटकामध्ये संपवला, यावेळेला मात्र ड्रिंक लगेच घेतला, ब्रेकला लगेच संपून टाकला आणि आशिष 5वं षटक घेऊन येतो आहे। यावेळेला नक्कीच धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 36 धावा आणि अजून सुद्धा 25 धावांची गरज आहे। 23 चेंडू 25 धावा, समीकरण साधं सोपं आहे, गडी बाद झालेले आहेत 4। हे मात्र चित्र जर पलटलं तर काहीतरी वेगळं असेल। यावेळेला उंच टोला आहे, क्षेत्ररक्षक येतो आहे, चेंडूवर घेतो आहे झेल आणि गडी करतोय बाद। दिनेश मात्र डक्का उठला येतोय, वाजव। माध्यमातून नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये एक चांगला षटकार त्यांच्या पळीतून आलं होतं, चांगली कामगिरी केलेली पाहायला मिळालेलं आहे। तर यावेळेला मात्र इझी मॅच आहे, सहज मॅच आहे, परंतु प्रयत्न करावा लागेल। गोलंदाज फिरकीचा नाद देतो आहे आशिष, हा ज्याचं नाव सुरेख गोलंदाजीचा नजराने यावेळेला मात्र टॅप केला जातो आहे, कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण केलं जातं आहे।
एकेरी धाव येते आहे. नक्कीच आशिष यांची गोलंदाजी मात्र कमालीची कामगिरी केलेली आहे. आत्तापर्यंत त्यांनी 3 गडी टिपलेले आहेत आणि धावा दिलेल्या आहेत 8. नक्कीच अजूनसुद्धा या षटकातले 3 चेंडू आहेत. कमालीची गोलंदाजी आहे. यावेळेला आशिष यांच्याकडून चांगलं योगदान संघासाठी, ट्रॅव्हल किंग संघासाठी देत असताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला बॅकफुटला येऊन खेळला जातो आहे. मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू, 1 धाव पूर्ण. तर धावसंख्या एकेरीने वाढेल. नक्कीच एकेरीने धावा आपण वाढवणे गरजेचं आहे. धावसंख्या 38 पाहायला मिळते आहे. खूपच चांगलं योगदान आहे. यावेळेला दोन्ही फलंदाज एका बाजूला हितेश आणि राजू बोस आपण बघता आहेत. काय कामगिरी केली जाते आहे. यावेळेला नक्कीच चांगला फटका सजवलेला आहे, परंतु जेल टिपला जातो आहे. स्ट्रेट ड्राईव्हला कम ऑन डीजे. वाव, नक्कीच नवीन फलंदाज गणेश. काय गोलंदाजी, सुंदर गोलंदाजीचा मारा. आशिष 2 षटकं हाताळली, 4 विकेट, 8-9 धावा दिल्या गेलेल्या आहेत. एकदा टाळ्या. अठरा चेंडू 23 धावा. समीकरण बदलून टाकलं गेलेलं आहे. 18 चेंडू 23 धावा. नक्कीच पुन्हा एकदा गौतम हा गोलंदाज येतो आहे. नक्कीच सुरेख गोलंदाजी साकारणारा हा गोलंदाज पुन्हा एकदा मागच्या षटकामध्ये 4च धावा दिल्या गेलेल्या होत्या. पाहूया 18 चेंडू 23 धावांचं लक्ष लागलं गेलेलं आहे. हे 23 धावांचं लक्ष साध्य केले जाईल का वद्राज टायगर कडून? आणि सुंदरचा प्रयत्न होता. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू वाईडचा इशाऱ्याला येतो आहे. एक अतिरिक्त धाव दिली जाईल आणि सुरेख धावसंख्या 39 पाहायला मिळते आहे. तर 22 धावांची गरज लागली आहे 18 चेंडू मध्ये. यावेळेला हलका गलीमध्ये टॅप केला जातो आहे. एकेरी धाव येईल. तर नक्कीच आता मात्र 21 धावांची गरज आहे. धावसंख्या 40 परिपूर्ण झालेली पाहायला मिळते आहे. 21 धावांची गरज आहे. चेंडू हाताळला जातो आहे. 11 चेंडू आणि 21 धावा असं समीकरण आहे. 17 या सुरेख गोलंदाजी. नक्कीच आपला इरादा आहे. नक्कीच हा सुद्धा सामना जिंकायचा. सुरेख गोलंदाजीचा मारा आपण बघितला. आशिष याने मात्र कमालीची गोलंदाजी, 4 विकेट घेतले आहेत. फक्त 9 धावा, 2 षटकं हाताळली. गौतम दुसरं षटक वैयक्तिक हाताळताना पाहायला मिळतो आहे. यावेळेला दुसरीची हाक दिली जाते आहे. 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. 1 शॉट, 1च धाव मिळेल. नक्कीच हे सुद्धा पाहायला मिळते आहे. घाई गर्दीमध्ये मात्र बॅट आपण कुठे टेकून जातात हे देखील तेवढंच महत्त्वाचं असते आहे. कारण 1 शॉट आणि नंतर मात्र सुपर ओव्हर देखील पाहायला मिळते. हे मात्र कठीण होऊ शकतं. काय केली जाईल कामगिरी? गोलंदाज यावेळेला पुन्हा एकदा थोडासा बाहेर निघून फलंदाजाने केलाय टॅप. पॉइंट क्षेत्रामध्ये एकेरी दुसरीची मागणी. आयरन आउटचा धोका आहे. पाहूया 2 धावा परिपूर्ण. यावेळेला कमाल केली गेलेली आहे. चेंडू हातात होता. लेझी क्रिकेट पाहायला मिळते आहे. याच्या आधी वनराज जेव्हा फिल्डिंग करत होतं तेव्हा देखील सुस्त वाटत होते. आता ट्रॅव्हल किंग करत असताना ट्रॅव्हलिंग आपल्याला क्षेत्ररक्षक मात्र खराब योगदान देत असताना पाहायला मिळत आहे. हे नाही चालेगा भाई.
नक्कीच सामना जबरदस्त आहे, जिंकेल त्याचं नाव होणार आहे. यावेळेला मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगकडे चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. एकेरी धाव टिपली जाईल. धावसंख्येचा फेरबदल होत आहे. धावसंख्या 44. खूपच चांगल्या पद्धतीने आगेकूच होती आहे. गौतम यांची गोलंदाजी देखील चांगली कामगिरी करून दाखवत असताना पाहायला मिळते आहे. प्रयत्नांची परिकाष्ठा मोठ्या फटक्यापासून दूर ठेवला जात आहे फलंदाजांना. हप्पीचा चेंडू आहे, मिड विकेटला येतोय फटका, टिपला जातोय झेल, गडी होईल बाद. कमॉन डी. चेंडू 17 धावा, गडी बाद 7 आपल्याला हे देखील पाहायला मिळते आहे. चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग 2025 वर्ष 5वे आजचा दिवस 3रा गाजवताना पाहायला मिळतात. कारण क्वालिफायर व्हायचं आहे, क्वालिफायरच्या यादीमध्ये नाव नोंदवायचं आहे. तर नक्कीच 12 चेंडू 17 धावा करायच्या आहेत किंवा रोखायचं आहे. कारण नक्कीच क्वालिफायर जरी झाले तरी 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 3 संघ 8 संघातून निवडले जाणार आहेत. पाहूया काय असणार आहे. कमाल कमाल कमाल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दीपक गोलंदाज आमंत्रित केला जातो आहे. यावेळेला खेळला जातोय चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये. एकेरी धाव येते आहे. नक्कीच वैभव ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो आहे यावेळेला. आता मात्र 16 धावांची गरज आहे. नक्कीच 11 चेंडू 16 धावा हे समीकरण लागलं गेलेलं आहे पाहायला मिळते आहे. दमदार खेळी पुन्हा एकदा रंग भरेल का, आक्रमकता दाखवेल का वनराज संघाचा. काय फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षित केला जातोय गोलंदाजांकडून. नक्कीच सुंदरसा क्षेत्ररक्षण डॉट येतोय. चेंडू दीपक सुंदरशी कामगिरी देत असताना पाहायला मिळतोय. 10 चेंडू 16 धावा. नक्कीच अटीतटीचा सामना होईल का नाही होईल काय सांगता येत नाही. गडी 7 बाद झालेली आहेत आणि कुंच टोला पुन्हा एकदा लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात, टिपला जातोय झेल, गडी होतोय बाद. वाजवडी जे बघा आमचा खेळ कसा रंगणार आहे. नक्कीच वैभवने मात्र सुरेख कामगिरी दाखवली या टुर्नामेंटमध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून. चिंचणी आदिवासी तर नक्कीच प्रफुल्लजी करवीर यांचं आगमन या व्यासपीठावर होता. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्यात प्रफुल्लजी करवीर यांच्यासाठी. सहकार्य नेहमीच असतं. आदिवासी क्रिकेट प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते आणि सरांची हजेरी मात्र आजच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळते आहे. दरम्यान वाईट प्लस 22 2 धावा येत आहेत. तर धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या 47 धावा पाहायला मिळत आहेत. 47. अजून सुद्धा 14 धावांची गरज आहे. नक्कीच तर या षटकातले चेंडू झालेले आहेत 3. 9 चेंडू 14 धावांची गरज आहे. हे गणित जबरदस्त समीकरण सोडणे. तर नक्कीच पुष्पगुच्छ देऊन प्रफुल्लजी करवीर यांचं स्वागत केलं जाते आहे. आमचे उपाध्यक्ष अनिल पवार यांच्या शुभ हस्ते स्वागत केलं जाईल. पुन्हा एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत प्लीज. क्लॅपिंग होऊन जाऊ द्या. यावेळेला मात्र 22च्या माध्यमातून 1 धाव घेतली जाते आहे. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे.
13 धावांची गरज आहे. एक मोठा फटका कुठे ना कुठेतरीच वनराज टायगरचा विजयाचा मार्ग मोकळा करून देऊ शकतो, परंतु वेळ खूप महत्त्वाची आहे. चेंडू कमी होत असताना पाहायला मिळत आहेत. या षटकातला आता मात्र शेवटचा चेंडू घेऊन येईल दीपक. सुंदर गोलंदाजी हाताळली आहे, फक्त 2 धावा दिल्यात, एक गडी टिपला आहे. खूपच सुरेख कामगिरी पाहायला मिळते. यावेळेला उंच टोला आहे परंतु लांबी नाही आहे. क्षेत्ररक्षक नोमॅन प्लेस मध्ये लँडिंग करतो आहे चेंडू. रनिंग द बिटवीन 2 धावा परिपूर्ण पाहायला मिळत आहेत आपल्याला. नक्कीच सुरेख पद्धतीने 2 धावा परिपूर्ण झालेल्या पाहायला मिळतात. 50 50 धावा, 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. चेंडू 11 धावा. वाव, समीकरण कोण तोडते आहे? वनराज टायगरला संधी आहे का? गोलंदाजाचा भेदक मारा घेऊन येतोय गोलंदाज. लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षण. 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच स्ट्राईकला रोटेट केलं आहे. 5 चेंडू 9 धावा हे होण्यासारखं समीकरण असू शकते. राहुल यांची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. 5 चेंडू 9 धावा. आता मात्र ट्रायबल किंगला थोडं अडचणीत आणलं आहे की काय, कारण ज्या पद्धतीने रनिंग द बिटवीन दाखवणारी ही जोडी मैदानामध्ये कामगिरी करते आहे. गणेश आणि हर्षद गडी बाद झालेले आहेत, ते म्हणजे 8 गडी बाद झालेले पाहायला मिळत आहेत. वाईडचा इशारा येतो आहे. एक अतिरिक्त धाव. आहा, खूपच खूपच रंगलाय रंगलाय रंगलाय. 5 चेंडू 8 धावा. हा, 5 चेंडू 8 धावा. सुरेख कामगिरी पाहायला मिळते आहे. नजराना खास आहे. दर्शक खचाखच भरलेला पाहायला मिळत आहे. यावेळेला पुन्हा एकदा आक्रमक स्टेट ड्राईव्हला खेळला जातो आहे. सुनील चेंडूवर येईल. क्षेत्ररक्षक मिस मिस मिस. 2 धावा. आहा, आता मात्र 1 शॉट पुन्हा एकदा. अरे अरे, 2 वेळा अशी घटना झाली आहे. 2 धावा तुम्ही पिचछाटीवर येत आहेत. यावेळेला एकच धाव मिळणार आहे बोर्डावर. आता मात्र 4 चेंडू 7 धावा. 4 चेंडू 7 धावा. ओहो, ही चूक करायची नाही, महाचूक म्हटली जाते याला. यावेळेला जागा बनवली जाते आहे कव्हरला कार्पेटच्या सहाय्याने. फील्ड मिस फील्डिंग, चौकार. आहा, सुरेख सुरेख रंगात आली आहे. चौकार वाजवडीचे. धावा. 3 चेंडू 3 धावा. नजर को बदलो तो नजारे बदल जाते हैं, सोच को बदलो तो सितारे बदल जाते. कश्तियां बदलने की जरूरत नहीं, दिशाओं को बदलो तो किनारे खुद ब खुद बदल जाते हैं. नक्कीच यावेळेला नजारे बदललेले आहेत आणि किनारे देखील बदललेले पाहायला मिळत आहेत. क्लीन बोल्ड, सुंदर चेंडू वाजवडीचे.
इस वक्त नज़ारा दिखाते हुए खूबसूरत नज़ारा है। बिल्कुल बिल्कुल देखना मिलेगा। लास्ट विकेट भी है, 2 गेंदे 3 की दरकार है। सफर में मुश्किलें आए तो हिम्मत और बढ़ जाती है, अगर कोई रास्ता रोके तो जुर्रत और बढ़ जाती है, अगर बिकने पर आ जाओ तो घट जाती है कीमत, अक्सर ना बिकने का इरादा हो तो कीमत और बढ़ जाती है। देखते हैं क्या मैच है। 2 गेंदे और इस वक्त LBW कम ऑन डीजे वाज